नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, 28 तारीखला ज्या प्रकारे अजितदादांचं अपघाती निधन झालं आणि त्यानंतरचा जो घटनाक्रम आहे, तुम्हाला आठवत असेल की त्या दिवशी मी विचलित होतो आणि मी कुठलाही व्हिडिओ केला नव्हता. पुढचे 2 दिवस म्हणजे 29 आणि 30 या दिवशी मी व्हिडिओ केले आणि माझ्या प्रकारे या घटनाक्रमाचं त्या संबंधित राजकारणाचं विश्लेषण मी करत राहिलोय. आणि या विश्लेषणामध्ये मला थोडी सवड कमी मिळते, कारण आजकाल तुम्हाला माहिती असेल की बरेचसे हिंदी युट्यूबर्स माझ्या मागे हात धुवून लागलेले असतात आणि त्यामुळे इतरांबरोबर सुद्धा मला हिंदीमध्ये व्हिडिओ करावे लागतात. त्यांच्याशी संपर्क चांगला असतो. एक नवा हिंदी श्रोतृ वर्ग आपल्याला मिळतो, आपलं हिंदी चांगलं नसलं तरी. आणि त्यामुळे मी त्यांच्याबरोबर बसतो आणि साहजिकच मला स्वतःचे व्हिडिओ अधिक करायचो. मी पूर्वी 4-4 केलेले आहेत, आता ते जमत नाही आणि म्हणून राहून जातं. पण या सगळ्यामध्ये अनेक विषय असे असतात की जे मी हिंदीत बोलतो ते मराठी बोलायचे राहून जातात आणि मराठीत बोलतो ते हिंदीत जात नाही. पण 29 तारीखला म्हणजे अजितदादांचा अंत्यविधी चालू असताना किंवा झाल्यानंतर मी 2 हिंदी व्हिडिओ केले होते. एक होता मनविंदर सिंग बिंबर म्हणून एक महिला आहे, तिच्याबरोबर व्हिडिओ केला होता तिच्या युट्यूब चॅनलसाठी. आणि दुसरा धीरेंद्र पुंडीर हा एक नोएडा मधला पत्रकार आहे, गाझियाबाद मधला, त्याच्या बरोबर बसून केला होता. आणि या दोन्हीही व्हिडिओमध्ये मी एक सगळ्या माध्यमातून निसटून गेलेला विषय अगत्याने मांडला होता आणि त्यावरच सविस्तर विश्लेषण केलं होतं. 29 तारीखला ज्या दिवशी सकाळपासून बारामतीच्या विद्या प्रतिष्ठान या संस्थेच्या प्रांगणामध्ये जो अंत्यविधी केला जात होता त्याच्या व्हिज्युअल सगळ्यांनी बघितलेला आहे आणि मी सुद्धा बघितलं होतं. आणि मी ते बघत होतो त्यामध्ये मला खटकलेली एक गोष्ट मी त्या दोनही हिंदी व्हिडिओमध्ये अगत्याने सविस्तर मांडलेली होती. ती म्हणजे या अंत्यविधीचे सगळे मंत्रोच्चार वगैरे काय ते संपले आणि मग शासकीय पातळीवर किंवा मान्यवरांकडून जेव्हा शेवटची श्रद्धांजली अजितदादांच्या पार्थिवाला दिली जात होती, त्यामध्ये सगळ्यात पहिला क्रमांक लागला होता तो केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा. खर तर त्यानंतर शिष्टाचारानुसार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्रद्धांजली अर्पण करायला हवी होती. पण दुसरा नंबर लागला तो भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष, जे नवे नवे अध्यक्ष झालेले आहेत, नितीन नवीन. आणि त्यानंतर तिसरा क्रमांक देवेंद्र फडणवीसांचा होता आणि ही गोष्ट मला खटकलेली होती. आणि म्हणून त्या दोनही हिंदी युट्यूब चॅनेलवर मी याच्यावर सविस्तर माझं मतप्रदर्शन केलेलं होतं. आज मी हा विषय एवढ्यासाठी मांडतोय की हे दोघे म्हणजे अमित शहा आणि नितीन नवीन हे त्या अंत्यविधीला आले होते. तर त्यामध्ये नितीन नवीन यांना सोबत घेऊन येण्याची अमित शहाना काय गरज होती, हा मला पडलेला प्रश्न होता. आणि मी तो त्यामध्ये सविस्तरपणे बोलून विवेचन केलं होतं. आणि त्यामध्ये मी साफ सांगितलं होतं की अजितदादा गेलेले असले तरी अजितदादा ज्या विश्वासाने 2023च्या जुलैमध्ये भारतीय जनता पक्षासोबत आले, तेव्हा एका वडीलधाऱ्यासारखा किंवा थोरल्या भावासारखा त्यांना मदतीचा हात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांनी दिलेला आहे. आणि तेच अमित शहा अगत्याने जर बारामतीमध्ये अंत्यविधीसाठी आले असतील आणि सोबत आपल्या पक्षाध्यक्षाला घेऊन आले असतील तर त्यामागे त्यांचा काहीतरी हेतू असणार, उद्दिष्ट असणार. किंबहुना त्यातून अमित शहा एक गोष्ट दाखवू पाहत होते की अजितदादांचं निधन झालेलं असेल, पण अजितदादा आणि त्यांचे जे सहकारी एका विश्वासाने भारतीय जनता पक्षाच्या सोबत आले, आपल्या काकांची विचारधारा झुगारून
महायुतीमध्ये सहभागी झाले, तो विश्वास आम्ही मातीमोल होऊ देणार नाही. अजितदादा गेलेले असतील तरी अजितदादांचे राष्ट्रवादी पक्ष म्हणून असलेले जे सहकारी आहेत त्यांना भारतीय जनता पक्ष वाऱ्यावर सोडणार नाही. आणि अर्थात याविषयी मनात शंका असायचं कारण नव्हतं. लोकसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षासोबत जागा वाटप करून लढलेल्या अजितदादा पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला फार मोठं यश मिळवता आलं नव्हतं. त्यांचा एकुलता एक उमेदवार सुनील तटकरे रायगड मधून निवडून आला. बाकीचे सगळे उमेदवार पराभूत झाले होते. उलट त्यांच्या विरोधातला काकांचा शरद पवारांचा जो गट होता त्याला 10 जागा निवडून 8 जागा लोकसभेच्या मिळालेल्या होत्या. तरीही अजितदादांना सोबत ठेवून 6 महिन्यानंतरच्या विधानसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाने जागा वाटपामध्ये अजितदादांवर अन्याय होऊ दिला नव्हता. आणि त्याच्या परिणामी अजितदादांना विधानसभेमध्ये 40 पेक्षा अधिक आमदार निवडून आणता आले. 40 आमदार घेऊन अजितदादांनी काकांची साथ सोडली होती, पण त्यांच्या वाट्याला एक आमदार अधिकचा आला. 41 आमदार आले. आणि यातून आमच्या सोबत येतील त्यांचा आम्ही विश्वासघात करत नाही. कितीही प्रतिकूल परिस्थिती असो आम्ही त्यांना सोबत ठेवतो, मदत करतो, त्यांची मदत घेतो, पण त्यांना मदतही देतो. हे भाजपने दाखवलेलं होतं. आणि म्हणूनच आज जर अचानक महायुतीत येणारे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची जबाबदारी आपल्याकडे घेणारे अजितदादा आकस्मिक अपघाती निधनाने मरण पावलेले असले, त्यांनी या जगाचा निरोप घेतलेला असला तरी त्यांच्यासोबत भारतीय जनता पक्षावर विश्वासून आलेले जे त्यांचे सहकारी आहेत त्यांना वाऱ्यावर सोडलं जाणार नाही याची ग्वाही देण्यासाठीच अमित शहा आणि भारतीय जनता पक्षाचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन हे अगत्याने बारामतीला हजर होते. पण विषय एवढ्यापर्यंत संपत नाही. राजकारण हे राजकारण असतं, ते फक्त भावनेच्या आहारी जाऊन भरकटून चालत नाही. कितीही प्रतिकूल परिस्थिती असो, कितीही भावनात्मक वातावरण असो, त्यामध्ये राजकारणाकडे पाठ फिरवता येत नाही. आणि म्हणूनच अमित शहा नितीन नवीन यांना घेऊन बारामतीत आले असतील तर त्यामागे काहीतरी राजकीय डाव असणार याविषयी माझ्या मनात शंका नव्हती. आणि ती गोष्ट मी दोनही हिंदी व्हिडिओमध्ये व्यक्त केलेली होती. मुद्दाम या व्हिडिओच्या खाली मी त्या दोनही हिंदी व्हिडिओच्या लिंक देणार आहे. ज्यांना तो तपशील ऐकायचा आहे त्यांनी मुद्दाम ते व्हिडिओ बघावेत. आणि त्यामध्ये मी याचं विवरण कसं केलं होतं हे तुम्हाला ऐकायला मिळेल. आणि ते अर्थातच व्हिडिओ मी माझा जो हिंदी YouTube चॅनेल आहे त्यावर सुद्धा टाकलेले आहेत आणि त्याची लिंक मुद्दाम देतोय. ज्यांना राजकारणाविषयी चिकित्सक उत्सुकता असते त्यांनी जरूर ते व्हिडिओ बघावेत. आत्ता सगळं घडून गेल्यानंतर भाऊ बोलतोय का नाही, मला त्या सगळ्या अंत्यविधीमध्ये खटकलेल्या ज्या गोष्टी होत्या त्या मी अगत्याने सांगत होतो. आणि त्यापैकीच एक विषय हा त्यामध्ये एखाद्या यजमान महिलेप्रमाणे वागणाऱ्या सुप्रिया ताईंचं वर्तन मला खटकलेलं होतं. आणि त्याच्यावर सुद्धा मी मराठीमध्ये व्हिडिओ केला होता, तो काल टाकलेला होता संध्याकाळी. आज मी हा सगळ्या विषयाचं पार्श्वभूमी तुम्हाला एवढ्यासाठी सांगतोय की या विषयीच्या अमित शहा का आले आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी का आले नाही याचाही उहापोह मी त्या व्हिडिओमध्ये केला होता. प्रकाश सिंग बादल हे माजी मुख्यमंत्री होते, करुणानिधी माजी मुख्यमंत्री होते, जयललिता या आपल्या जागी पर्यायी मुख्यमंत्री नेमून रुग्णालयात दाखल झाल्या होत्या. त्यांच्याही निधनानंतर नरेंद्र मोदी हजेरी लावून गेले होते. मग तेच पंतप्रधान नरेंद्र मोदी बारामतीमध्ये अजितदादांच्या अंत्यविधीसाठी का आले नाहीत ही माझ्या मनात शंका होती. आणि त्यांनी आपल्या जागी अमित शहांना पाठवलं असेल तर त्यामागे काहीतरी राजकीय हेतू असू शकतो असं मला वाटलं होतं. आता
हे दोन विषय आणि त्याला जोडून सुप्रियाताईंनी जे काय सगळं अंत्यविधी आणि त्या निमित्ताने 24-28 तास सगळ्या घटनाक्रमाचं नेतृत्व आपल्याकडे घेतलं होतं, त्यावरचा माझा व्हिडिओ, त्यामधली सुप्रियाताईंची बॉडी लँग्वेज, हे सगळं एकत्र करून तुम्ही बघाल तर मग आता जे दिवंगत अजितदादांची पत्नी सुनेत्रा पवार या उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत, त्याची काही कोडी तुम्हाला उलगडतील. मी त्या माझ्या व्हिडिओमध्ये, सुप्रियाताईंच्या व्हिडिओमध्ये स्पष्टपणे म्हणालो होतो की ज्या प्रकारे एका कुटुंबातला करता धरता माणूस अचानक मृत्युमुखी पडतो तेव्हा ते सगळं कुटुंब दुःखात बुडालेलं असतं आणि मग जे काय उपचार आणि औपचारिकता असते ती पार पाडण्यासाठी निकटवर्ती परिचित दूर जवळचे नातेवाईक घेऊन जबाबदारी उचलत असतात. पण इथे स्वतः सुप्रियाताईंना पुढाकार घ्यावा लागला. आपण दुःखात आहोत, आपला बरोबरीने वाढलेला भाऊ गेलाय हे दुःख विसरून सुप्रियाताई एक प्रकारे मिरवत होत्या असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. अगदी सुप्रियाताई हाताला धरून 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 सुनेत्रा वहिनींना इकडे आणतायत, तिकडे नेत आहेत, जय किंवा पार्थ या अजितदादांच्या मुलांना बोलवतायत, इतरांना सूचना देत आहेत, आदेश देत आहेत. ही गोष्ट तुलनेने खटकणारी होती. हे काम युगेंद्र पवार, रोहित पवार सुद्धा करू शकले असते. पण सुप्रियाताईंचा त्यातला उत्साह हा नजरेला खटकणारा होता आणि म्हणूनच मी त्याच्यावर व्हिडिओ केला की सुप्रियाताईंची जी देहबोली आहे ती अजितदादांबरोबर राष्ट्रवादीतून बाहेर पडलेल्या अनेक ज्येष्ठ नेत्यांना खटकणारी होती, अस्वस्थ करणारी होती. आणि त्यामुळेच असेल कदाचित की लवकरच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र विलीन करून त्याचा कब्जा आपल्याकडे घेण्याच्या दृष्टीने सुप्रियाताई पावलं टाकतायत का अशी शंका अजितदादांच्या ज्येष्ठ सहकार्यांमध्ये निर्माण झालेली असावी. आणि त्यामुळे धावत पळत त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. तटकरे असतील, भुजबळ असतील किंवा प्रफुल्ल पटेल वगैरे हे ज्या प्रकारे तिसऱ्या दिवशी म्हणजे अजितदादांच्या मृत्यूला 3 दिवस पण पूर्ण झालेले नसतील, 60 तास पूर्ण झालेले नसतील, अशा वेळेला ज्या प्रकारे राजकीय हालचाली करायला धावपळ सुरू झाली होती ती चकित करणारी होती. आणि त्याचं आणखीन एक कारण होतं, शरद पवारांच्या गटाच्या राष्ट्रवादीकडून एक नॅरेटिव्ह पुढे केला जात होता. मी शरद पवार गटाकडून एवढ्यासाठी म्हणतो की शरद पवार गटाचे काही नेते, अमोल कोल्हे असतील, अनिल देशमुख असतील किंवा शशिकांत शिंदे असतील, अशा काही लोकांच्या प्रतिक्रिया आल्या होत्या की अजितदादांची शेवटची इच्छा ही दोनही राष्ट्रवादींचं विलीनीकरण व्हावं अशीच होती. म्हणजे जणू काय दोन पक्षांचं विलीनीकरण करणं हीच अजितदादांना खरी श्रद्धांजली आहे, अशा प्रकारचा नॅरेटिव्ह निधनाच्या दुसऱ्या दिवशी संध्याकाळपासून किंवा अंत्यविधी उरकल्यानंतर विना विलंब सुरू झाला होता. आणि ते विलीनीकरण पवारांच्या बाजूला झुकलेल्या अनेक पत्रकारांनी नॅरेटिव्हच्या रूपाने इतकं पुढे रेटलं होते की आता दोनही राष्ट्रवादी एकत्र येतील आणि त्यामुळे काय काय राजकारण होऊ शकतं, काय काय घडामोडी घडू शकतात, तेवढ्यावर न थांबता जयंत पाटील असतील, अनिल देशमुख असतील, रोहित पवार असतील, हे जे पवार गटाचे, शरद पवार गटाचे नेते आहेत, त्यांना मंत्रिमंडळाचं खाते वाटप सुद्धा अनेक पत्रकारांनी, विश्लेषकांनी सुरू केलेलं होतं. आणि हीच गोष्ट अजितदादांबरोबर पवारांच्या विरोधात जाण्याचं धाडस करणारे जे अनेक ज्येष्ठ नेते होते त्यांना खटकणारी होती. एका बाजूला सुप्रियाताईंनी सगळं कौटुंबिक आणि अंत्यविधीचा सगळा विषय आपल्या नियंत्रणाखाली ठेवला होता, आपल्या इशाऱ्यावर चालवलेला होता आणि त्यातच अंत्यविधी उरकल्या हे जे काय चालू झालं होतं त्यामुळे अजितदादांचे ज्येष्ठ सहकारी विचलित झाले आणि त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे धाव घेतली की जे अजितदादांच्या गटाचा हक्काचा सत्तेचा हिस्सा आहे
त्यामध्ये भागीदार नकोत हे सांगायलाच ते देवेंद्र फडणवीसांकडे पोहोचले असं मी सांगितलेलं होतं, पण विषय तेवढ्यावर नव्हता. हे विना विलंब सुरू होईल हे कुठल्याही धूर्त आणि मुरब्बी राजकारण्याला कळत असतं. आणि आज तरी या देशामध्ये अमित शहा यांच्यासारखा धूर्त चाणक्य दुसरा कोणी नाही असं हळूहळू करत सगळ्यांनीच मान्य केलेलं आहे. किंबहुना पंतप्रधान नरेंद्र मोदी सुद्धा आंतरराष्ट्रीय पातळीवर आपल्या धूर्तपणाचा मुरब्बीपणाचा पुरावा सातत्याने देत असतात. आणि म्हणून असेल कदाचित की आपण आंतरराष्ट्रीय राजकारणात गुंतलोय. अशा वेळेला बारामतीमध्ये जाऊन महाराष्ट्राच्या राजकारणात आपला वेळ खर्ची घालण्यापेक्षा अशी गोष्ट अमित शहा आपोआप आणि सहजगत्या निस्तरतील या विश्वासाने नरेंद्र मोदींनी बहुधा अमित शहांना महाराष्ट्रात पाठवलेलं असावं. आणि सोबत हे धडे गिरवण्यासाठी भाजपचे राष्ट्रीय नवे अध्यक्ष नितीन नवीन यांना सुद्धा पाठवलेलं असणार. आणि मी जे त्या सगळे याच्यावर विवरण केलेलं आहे त्याच्यात मी एक स्पष्ट सांगितलं होतं की शरद पवारांची एक हस्तांदोलन आणि मोजकी वाक्य सोडलं तर अमित शहा अधिक बोलले नव्हते. शरद पवार जिथे बसले होते तिथून एक सोफा सोडून बाजूच्या सोफावर मधली जागा सोडून संवाद होऊ नये अशा अंतरावर अमित शहा बसलेले होते. याचा अर्थ क्लिअर होता की या निमित्ताने कुठलंही राजकारण बोलायचं नाही आणि पवारांशी तर अजिबात बोलायचं नाही. किंबहुना नरेंद्र मोदी आले असते तर त्यांना शरद पवारांशी संवाद करावा लागला असता. म्हणूनच नरेंद्र मोदी आले नव्हते किंवा आलेले नसावेत. पण अमित शहा आल्यापासून काय काय करत होते, कोणाकोणाशी बोलत होते, कोणाकोणाला भेटत होते याचा थांग पत्ता नव्हता. आणि तो जो सगळा कॅमेरा टिपला गेलेला अंत्यविधी आहे तो बारकाईने तुम्ही बघितला तर त्यामध्ये सुप्रियाताई आणि ठराविक लोक मिरवताना दिसले तरी अजितदादांचे जे खरोखरचे निकटवर्ती होते, प्रफुल्ल पटेल असतील, छगन भुजबळ असतील, सुनील तटकरे असतील, धनंजय मुंडे असतील, अशी माणसं कॅमेऱ्यामध्ये फार तुरळक दिसत होती, हजर होती, सगळ्या कार्यक्रमात भाग घेत होती. पण नजरेत भरावं असं काहीही वागत नव्हती. आणि एकदा अंत्यविधी संपल्यानंतर अमित शहा, नितीन नवीन ही मंडळी दिल्लीला निघून गेली असणार. पण जाण्यापूर्वी या लोकांनी अर्थातच सांत्वन करण्यासाठी म्हणून सुनेत्रा वहिनींची भेट घेतली असणार. मोजक्या वाक्यामध्ये कानमंत्र दिल्यासारखं आता पुढल्या काळात काय काय करायचंय आणि त्यासाठी आवश्यक त्या सूचना तुम्हाला कोण कोण देईल एवढा कानमंत्र कदाचित तेवढाच कानमंत्र सुनेत्रा वहिनींना देऊन अमित शहा दिल्लीला रवाना झालेले असू शकतात. आणि दुसरीकडे त्यांना विमानतळावर पुण्याच्या असेल किंवा कुठल्या असेल त्या विमानतळावर सोडायला प्रफुल्ल पटेल, तटकरे वगैरे मंडळी गेलेली असणार. आणि त्या सगळ्या अजितदादांच्या निकटवर्तीयांची जी कानगोष्ट झालेली आहे त्यानंतरच काही तासात या हालचाली सुरू झाल्या. अंत्यविधीच्या म्हणजे 29 तारीखच्या रात्री या सगळ्या राष्ट्रवादी अजितदादा गटाच्या लोकांच्या बैठका झाल्या आणि दुसऱ्या दिवशी सकाळी बातमी आली की या लोकांची बैठक झाली आहे. आणि त्याप्रमाणे ते लोक मुख्यमंत्र्यांना भेटायला गेलेत. पण मुख्यमंत्र्यांना भेटून बाहेर आल्यानंतर त्यांनी किंवा मुख्यमंत्र्यांनी सुद्धा पत्रकारांना ताकास तूर लागू दिली नाही. अजितदादांच्या जागी कोण उपमुख्यमंत्री, कोण अर्थसंकल्प मांडणार यावर खूप बातम्या आल्या. आणि मग अचानक 30 जानेवारीचा सूर्य मावळत असताना बातमी आली सुनेत्रा वहिनींचा उपमुख्यमंत्री म्हणून 31 जानेवारीला शपथविधी होणार. त्याच्या आधी एक बातमी आली होती
की अजून दुखवटा संपलेला नाही, अजितदादा गेल्याचं सूतक संपलेलं नाही. अशा वेळेला अशा बैठका घेण्याची गरज काय? कारण 31 जानेवारीला सगळ्यात सकाळी लवकरात लवकर राष्ट्रवादी गटाच्या आमदारांची बैठक होईल आणि त्यामध्ये नवी व्यवस्था, नव्या नेत्याची निवड होईल, या बातम्या येऊ लागल्या होत्या. आणि त्यावर पवार कुटुंब, शरद पवारांचं कुटुंब, शरद पवारांचा परिवार कमालीचा नाराज आहे, या सुद्धा बातम्या आल्या. पण त्या बातम्या आल्यानंतर निर्णायक बातमी आली की शपथविधी 31 जानेवारीलाच होणार. मित्रांनो, या सगळ्याचा अर्थ कळतोय तुम्हाला? अंत्यविधीसाठी बारामतीत आलेले अमित शहा, केंद्रीय गृहमंत्री, आजच्या काळातले जे चाणक्य मानले जातात, त्या अमित शहानी शरद पवारांची सांत्वनाची 2-3 वाक्य बोलली, हस्तांदोलन केलं. पण बारामतीतूनच शरद पवारांच्या पायाखालची जमीन अमित शहा केव्हा काढून घेऊन गेले हे शरद पवारांना सुद्धा कळलं नाही. सुप्रियाताई तर मिरवत होत्या, त्यांना कळायला वेळ लागणारच. आणि दरम्यान बातमी आली ती त्या अपघाता इतकीच धक्कादायक होती की दुखवटा चालू असताना अजितदादांच्या पत्नी सुनेत्रा वहिनी या तिसऱ्या दिवशी 29, 28, 30 3 दिवस पूर्ण झाल्यानंतर चौथ्या दिवशी अजितदादांच्या जागी राज्याच्या उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार. याचा साधा सरळ अर्थ इतकाच आहे, साधा सरळ अर्थ इतकाच आहे की बारामतीत येऊन अमित शहानी पवारांच्या पायाखालची आजवरची जी राजकीय जमीन त्यांनी मशागत करून सुपीक बनवली होती ती खेचून नेली आणि शरद पवारांना आणि त्यांच्या लाडक्या कन्येला कळलं सुद्धा नाही. याचा पुढचा भागात मी अधिक तपशिलात बोलेन. आत्ता थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.